गुड मॉर्निंग. किचनमध्ये बाबांचा डबा बनवण्यासाठी गेलेली आई दिसली नाही म्हणून आमची सुरुवात अशी रडत झाली. नंतर आई बाबांची तयारी करून देण्यात बिझी होती म्हणून आम्ही एकटंच असं डॉगीबरोबर छान खेळत होतो. त्याच्यासोबत मस्त टाईमपास करत होतो. त्याला आंजरत होतो, गुंजरत होतो, तसं नाक खात होतो आणि हळूच वर लूक देऊन बघत होती. आई तुझं आवरलं का? लवकर घे, मला कंटाळा आलाय, असं काही तिचं चाललं होतं. नंतर बाबा निघाले आणि बाबा आम्हाला न घेतच निघून गेले म्हणून आम्हाला एवढं रडू आलं की विचारायला नको. मग काय रडत रडतच शेवटी बाबांचा शर्ट अंगावर घेऊन आम्ही झोपी गेलो. मस्त 2-3 तासाची झोप घेऊन उठल्यावर आईने जो काही बेडवर पसारा घातला आहे तो आवरायला सुरुवात केली. त्यात तिला आईचा कंगवा दिसला म्हणून ती मोबाईलमध्येच बघून छान अशी स्वतःची हेअरस्टाईल करण्याचा प्रयत्न करत होती. नंतर मोबाईलमध्ये मीच मला दिसते म्हणून तिला एवढा आनंद होत होता की ती वेगळे चाळे करत मोबाईलमध्ये मस्त असं तिला स्वतःला लूक देत होती. झोपायची उठायची मस्त असं तिचं स्वतःलाच बघून छान असा खेळ सुरू होता. नंतर तिला कळालं की मी मोबाईलमध्ये माझा फेसच दिसत नाही आहे म्हणून पुन्हा उठली आणि स्वतःला त्या कॅमेऱ्यासमोर ॲडजस्ट करत होती. ह्या गोष्टी तिने 2-3 वेळा केली. झोपायची, पुन्हा उठायची, माझा फेस नाही दिसत आहे म्हणून परत स्वतःला बघायची आणि त्या कॅमेऱ्यासमोर ती ॲडजस्ट व्हायची. हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं की हिला कसं कळतं की हिचा फेस त्या मोबाईलमध्ये पूर्ण दिसत नाही आहे. उठून ती स्वतःच परत नखरे सुरू करायची की हां आता मी पूर्ण दिसते. असा छान काही तिचा तो खेळ चालू होता आणि मी ते आश्चर्याने तिच्याकडे बघत होती की ह्या बाळाला कसं कळते. आज सकाळी तिच्यासाठी मी आंब्याचा रस बनवला होता. आंबा हा तिला खूप आवडतो म्हणून आठवड्यातून 2-3 वेळा मी तिला हा रस बनवून देते. मस्त खुर्चीवर बसून तो रस एन्जॉय करत ती छान अशी खात होती आणि नंतर अचानक तिचं लक्ष गेलं की खाली आईने काहीतरी ठेवलं आहे म्हणून ती गोष्ट घेण्याची आमची धडपड चालू होती. आई मला उचलून तिला मी खाली ठेवले आणि खाली आजीने उन्हात ठेवलेले कांदे पूर्ण गॅलरीभर आम्हाला पसरवायचे होते म्हणून एक कांदा उचलायचो आणि आम्ही खाली ठेवायचो. हे करताना तिला खूप आनंद मिळत होता आणि ती असं करत करत तिने मस्तपैकी तिचा पूर्ण ज्यूस संपवला आणि छान एन्जॉयमेंट चालू होती. नंतर हा सर्व पसारा आवरला मी आणि तिच्या आंघोळीची वेळ झाली म्हणून आज तिचा आंघोळ करण्याचाही चांगला मूड होता म्हणून आजीने छान अशी तिची मालिश केली. मालिश करून झाल्यानंतर आंघोळ झाली आणि मस्त आम्ही 2-3 तास छान झोप काढली. झोपेतून उठून आम्ही खेळायला लागलो आणि दुपारी आज तिला होममेड तांदूळ आणि डाळीचं सिरॅलेक्स मी दिलं. तेही तिला खूप आवडलं. तिने ते मस्तपैकी एन्जॉय केलं आणि अचानक तिच्या लक्षात आलं की आज आईने मला दूध आणायला नेलंच नाही म्हणून तिची घराबाहेर जाण्याची जी धडपड चालू होती विचारायला नको. आई मला बाहेर घेऊन चल असा हा तिचा हट्ट चालू होता म्हणून शेवटी मी तिला लिफ्टपर्यंत घेऊन गेले आणि तिला एवढा आनंद झाला की फायनली मी घराबाहेर गेले आणि आता आई मला खाली घेऊन जाणार आहे. तिला काहीतरी वेगळाच आनंद झाला. शेवटी तिला खाली घेऊन गेले आणि ठरल्याप्रमाणे नेहमीच बाप्पाचा आम्हाला हार ओढायचा असतो तो हार ओढला आणि छानपैकी जय जय बाप्पा केला आणि मस्त बाहेर कंपाऊंडमध्ये जाऊन आम्ही राऊंड मारायला सुरुवात केली. हे सर्व करताना तिला वेगळाच आनंद झाला की फायनली मी खाली आले. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.